नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, साईकृष्ण एज्युकेशन केअर या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण मुलांनो बघितलं तर गणित आणि बुद्धिमत्ता या विषयाची आपण TCS पॅटर्ननुसारची मुलांनो व्हिडिओ सिरीज आपण स्टार्ट केलेली आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणित या विषयामधील परमेंटेशन हा टॉपिक आपण बघणार आहोत. आता परमेंटेशन या टॉपिकवर मुलांनो बऱ्याचशा परीक्षेमध्ये आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेले आहे. पण आज मुलांनो आपण बघितलं तर काही परीक्षेमध्ये मुलांनो ॲडव्हान्स लेवलवरचे प्रश्न विचारलेले आहे. आता आपण 2023साठी आपण परीक्षा देणार आहोत. तर मुलांनो यामध्ये सुद्धा आपल्याला थोडेसे ॲडव्हान्स लेवलचे प्रश्न विचारू शकतात. तर सुरुवातीला आपण प्रश्नाचं स्वरूप समजू आणि नंतर त्यावरच्या शॉर्टकट ट्रिक. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करण्यासाठी. मुलांनो प्रश्न दिलेला बघा. प्रश्नामध्ये काय आपल्याला सांगितलेलं असते बघा. दिलेला अंक म्हणजे 6 अंक दिलेले आहे. या अंकातील कोणताही अंकाची पुनरावृत्ती न करता किती वेगवेगळ्या 4 अंकी संख्या तयार होतील आणि त्यातील किती संख्या 4000 पेक्षा मोठ्या असतील. म्हणजे बघा एकाच प्रश्नामध्ये आपल्याला 2 प्रश्न दिले आहे. कारण उत्तरामध्ये बघा म्हणून ऑप्शनमध्ये आपल्याला 2 म्हणजे एका याच्यात 2 उत्तर आहे. म्हणजे बघा या प्रश्नामध्ये आपल्याला विचारलेलं आहे की एकूण 4 अंकी संख्या किती तयार होतील आणि त्यातील किती संख्या या 4000 पेक्षा मोठ्या असतील. म्हणजे मुलांना आपल्याला दिलेले अंक असेल आणि आपल्याला विचारलं असेल मोठी संख्या किती, लहान संख्या किती, बरोबर आहे. त्यावेळेस आपण कोणत्या ट्रिक यूज करायला पाहिजे ते आज मुलांना आपण पूर्ण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मग हा प्रश्न समजण्यासाठी मुलांना सुरुवातीला आपल्याला काही बेसिक प्रश्न समजणं खूप गरजेचं आहे. त्यामध्ये बघितलं तर 5 अंकी संख्या जास्तीत जास्त किती तयार होतील आणि नंतरच्या याच्यामध्ये बघा 4 अंकी संख्या जास्तीत जास्त किती तयार होतील. मग या दोन प्रश्नामधला फरक काय मुलांनो बघितलं तर यामध्ये बघा दिलेल्या अंकामध्ये 0 नव्हता मुलांनो, दिलेल्या अंकामध्ये 0 नव्हता. त्यानंतर बघितलं तर ह्या प्रश्नामध्ये बघितलं तर दिलेल्या अंकामध्ये मुलांनो 0 आहे. म्हणजे मुलांनो 0 दिलेल्या अंकामध्ये 0 नसेल त्यावेळेस आपण कोणती ट्रिक यूज करायला पाहिजे, बरोबर आहे. आणि त्यावेळेस मुलांनो 0 दिला असेल त्यावेळेस आपण कोणती ट्रिक यूज करायला पाहिजे. म्हणजे ही पण कॉन्सेप्ट आपल्याला समजणं खूप गरजेचं आहे. म्हणून मुलांनो सुरुवातीला हे 2 टाईपचे प्रश्न घेऊ आणि नंतर शेवटी मुलांनो बघितलं तर हे 4000 पेक्षा मोठ्या संख्या काढू. म्हणजे ओव्हरऑल तुम्हाला मुलांनो या टॉपिकवर अशाच पद्धतीचा प्रश्न आला तर तुम्हाला 100% त्याचं उत्तर तुम्हाला काढता येणार. तर क्लासला सुरुवात करतो. पहिला प्रश्न बघू मुलांनो. आपल्याला म्हटलेलं बघा 5, 6, 8, 9 हे अंक एकदाच वापरून 4 अंकी जास्तीत जास्त किती संख्या तयार होतील. म्हणजे आपल्याला प्रश्न विचारला मुलांनो बघितलं तर 4 अंकी संख्या म्हटलेला आहे. तर मग 4 अंकी संख्या काढण्यासाठी आपण कोणती ट्रिक यूज करायची. तर इथे मुलांनो आपल्याला 4 अंकी म्हटलं तर सरळ सरळ 4 जागा लिहायचं. 1, 2, 3 आणि 4, बरोबर आहे. 4 अंकी संख्या म्हटलं म्हणून 4 जागा लिहिल्या. एकूण अंक बघितले 1, 2, 3, 4. एकूण अंक किती आहे 4. एकूण अंक किती आहे 4. तर पहिल्या ठिकाणी 4 लिहू. आता या 4ला मुलांनो या शेवटच्या जागेपर्यंत उतरत्या क्रमात 4 नंतर 3, 2 आणि किती मुलांनो 1 आणि या सर्व अंकांचा गुणाकार. सर्व अंकांचा गुणाकार हे किती 4 त्रिक 12 आणि हे 2 तर म्हणजे किती होणार 24. म्हणजे अशा किती 4 अंकी संख्या तयार होतील तर उत्तर असणार 24. म्हणजे काय केलं मुलांनो 4 अंकी संख्या म्हटलं तर 4 जागा लिहून घेतल्या. एकूण अंक बघितले तर किती होते 4. या 4ला या शेवटच्या जागेपर्यंत उतरत्या क्रमात आणि सर्व अंकांचा गुणाकार तर उत्तर येते मुलांनो 24. आता आपण पुढचा प्रश्न बघू. पुढच्या प्रश्नामध्ये म्हटलेला मुलांनो बघितलं तर आपल्याला एकूण अंक दिलेला आहे 1, 2, 3, 4 आणि 5. हे अंक एकदाच वापरून 5 अंकी जास्तीत जास्त किती संख्या तयार होतील. 5 अंकी म्हटलं मुलांनो तर सिंपलचं लॉजिकनी काय करायचं 5 जागा लिहायच्या. 1, 2, 3, 4 आणि 5. म्हणजे पहिल्या ठिकाणी किती घेऊ आपण 5 लिहू. या 5ला मुलांनो या शेवटच्या जागेपर्यंत उतरत्या क्रमात 5, 4, 3, 2 आणि 1 आणि या सर्व अंकांचा गुणाकार. सर्व अंकांचा गुणाकार हे किती होणार 5 चोक 20 आणि 3 दुने 6 आणि 6 दुने किती 12 तर उत्तर असणार 120. आता मुलांनो हे बघितलं तर या प्रश्न आपण जे 2 प्रश्न बघितले तर यामध्ये मुलांनो 0 आला नव्हता म्हणजे 0 नव्हता. पण जेव्हा 0 आला तेव्हा आपण काय करू. आता आपण पहिला प्रश्न समजून घेऊ. प्रश्नामध्ये दिलेला बघा 0, 5, 6 आणि 8 हे अंक एकदाच वापरून 4 अंकी जास्तीत जास्त किती संख्या तयार होतील.
आता दिलेल्या अंकामध्ये 0 आहे मुलांनो, 0 असेल तेव्हा काय करू? त्या सुरुवातीला मुलांनो एक प्रश्नाचं उत्तर द्या तुम्ही, की मुलांनो बघितलं तर आपल्याला 4 अंकी संख्या तयार करायची आहे. तर मुलांनो मी याला लिहिलं 0, 5, 6 आणि 8. या संख्येला आपण 4 अंकी संख्या म्हणू शकतो का? तर नाही. आपलं उत्तर असणार नाही. का बरं? तर इथं बघितलं मुलांनो तर या जो हजार स्थानी बघितलं तर काय आलेला आहे? 0 आलेला आहे. 1000 स्थानी 0 असेल तर ही 4 अंकी संख्या नाही होणार, ही 3 अंकी संख्या होणार. किती अंकी होणार? 3 अंकी. मग पुढे आपण बघितलं मुलांनो 5, 0, 6, 8 केलं तर मुलांनो हे 4 अंकी संख्या आहे का? तर तुम्ही म्हणसाल हो, बरोबर आहे. नंतर मी तुम्हाला विचारलं 5, 6, 0, 8 मुलांनो हे 4 अंकी संख्या आहे का? तर तुम्ही म्हणसाल हो. त्याचबरोबर बघितलं तर 5, 6, 8 आणि 0 म्हणजे तुम्हाला विचारलं मुलांनो ही 4 अंकी संख्या आहे का? तो हो म्हणसाल, बरोबर आहे. म्हणजे आपल्याला 4 अंकी संख्या काढायच्या 1, 2, 3 आणि 4. पण मुलांनो बघितलं तर पहिल्या ठिकाणी आपल्याला 0 नको, म्हणजे पहिल्या ठिकाणी 0 नको म्हणजे आपल्या दिलेल्या अंकामधून 0 काढून टाकू. दिलेल्या अंकामध्ये 0 काढून टाकू. पण 0 आपल्याला बघितलं तर मुलांनो दुसऱ्या जागी पण चालते, त्यानंतर या जागी पण चालते आणि या शेवट पण चालते, बरोबर आहे. फक्त पहिल्या जागी नको. म्हणून काय करू आपण? दिलेल्या अंकामधला 0 कट करू. तर किती अंक आहे? 1, 2 आणि 3. किती अंक आहे? 3. तर काय करू आपण? पहिल्या ठिकाणी 3 लिहू आणि या 3ला पुन्हा रिपीट करू मुलांनो, पुन्हा रिपीट करू 3. आणि आता या 3ला मुलांनो या शेवटच्या जागेपर्यंत उतरत्या क्रमात 3 नंतर 2 आणि 1 आणि या सर्व अंकांचा गुणाकार, सर्व अंकांचा गुणाकार म्हणजे 3 त्रिक 9, 9 दुने किती होणार? 18. तो उत्तर असणार 18. पुन्हा इकडं कॉन्सेप्ट आपण बघू, काळजीपूर्वक लक्ष द्यायचा. मुलांना आपल्याला प्रश्नामध्ये म्हटलं आहे की 4 अंकी संख्या 1, 2, 3 आणि 4, बरोबर आहे. एकूण अंक आपल्याकडे 4 होते, पण दिलेल्या अंकातला 0 कट करू तो उरले किती बघा? 3. तर पहिल्या ठिकाणी 3 लिहू आणि यालाच काय करू मुलांनो? पुन्हा दुसऱ्या ठिकाणी सुद्धा. आता दुसऱ्या ठिकाणावरून याला काय करू? इथे शेवटच्या जागेपर्यंत उतरत्या क्रमात 3 नंतर 2 नंतर किती मुलांनो? 1 आणि या सर्वांचा काय असणार? गुणाकार. सर्वांचा गुणाकार म्हणजे 3 त्रिक 9 गुणिले 2 म्हणजे उत्तर असणार 18. उत्तर असणार आपलं 18. एक आणखी प्रश्न बघू म्हणजे कॉन्सेप्ट क्लिअर होणार. पुढच्या प्रश्नाकडे लक्ष द्या. प्रश्न दिलेला मुलांनो 0, 9, 2, 8, 7 हे अंक एकदाच वापरून 5 अंकी जास्तीत जास्त किती संख्या तयार होतील? 5 अंकी जास्तीत जास्त किती संख्या तयार होतील? इथे मुलांनो लक्ष द्यायचं काळजीपूर्वक. तर मुलांनो इथे बघितलं तर 5 अंकी म्हटलं तर पहिले 5 जागा लिहून घेऊ. 1, 2, 3, 4 आणि 5 लिहिलं. दिलेल्या अंकात 0 आहे, याला कट करून घेऊ. उरलेले अंक किती आहे? 4. पहिल्या ठिकाणी 4, दुसऱ्या ठिकाणी सुद्धा 4. आता या 4ला या शेवटच्या जागेपर्यंत उतरत्या क्रमात 4 नंतर 3, 2 आणि किती? 1 या सर्वांचा मुलांनो हे बघितलं तर गुणाकार, सर्वांचा गुणाकार. तर हे किती होणार? 4 चोक 16 आणि 3 दुने किती मुलांनो? 6. तर म्हणजे 16 सक किती होणार? 96. 16 सक किती? 96. तो उत्तर असणार 96. आता मुलांनो थोडासा महत्त्वाचा प्रश्न आहे. एक आणखी प्रश्न घेऊन घेऊ मुलांनो म्हणजे तुम्हाला कॉन्सेप्ट क्लिअर होणार. बघा मुलांनो दिलेले अंक आहे एकदाच वापरून 3 अंकी जास्तीत जास्त किती संख्या तयार होतील? 3 अंकी म्हटलेला आहे. तर सरळ सरळ काय करून घेऊ मुलांनो आपण 3 जागा लिहू. 1, 2 आणि 3. दिलेल्या अंकातला 0 कट करू. किती आहे अंक? 1, 2, 3, 4, 5 आणि 6. पहिल्या ठिकाणी 6 तर मुलांनो दुसऱ्या ठिकाणी सुद्धा काय घेतो आपण? 6 आणि या 6ला शेवटच्या जागेपर्यंत उतरत्या क्रमात 6 नंतर 5 याचा गुणाकार करून लागलो तर 6 6 36 गुणिले 5. 6 पंच 30 0 हातचे उरले 3. 5 त्रिक 15 आणि 3 किती मुलांनो? 18. तर उत्तर असणार आपलं मुलांनो बघितलं तर 180. उत्तर असणार आपलं 180. ओके. आता आपण हा प्रश्न बघू मुलांनो 4000 पेक्षा मोठ्या संख्या किती बनणार? प्रश्न पहिले समजून घेऊ. प्रश्न दिलेला मुलांनो हे 6 अंक पासून कोणत्याही अंकाची पुनरावृत्ती न करता किती वेगवेगळ्या 4 अंकी संख्या तयार होतील? त्यातील किती संख्या 4000 पेक्षा मोठ्या असतील? किती संख्या या 4000 पेक्षा मोठ्या असतील असा सुद्धा आपल्याला प्रश्न दिलेला आहे. आता मुलांनो एक समजून घेऊ, इथं काळजीपूर्वक लक्ष द्यायचा. सुरुवातीला बघा 4 अंकी संख्या किती बनणार? त्यासाठी पहिले 4 जागा लिहू. 1, 2, 3 आणि 4. एकूण अंक किती आहे? 6. तर
पहिल्या ठिकाणी 6, याला उतरत्या क्रमात 6 नंतर 5, 4 आणि 3 यांचा सर्वांचा गुणाकार हे किती मुलांनो 5 चोक 20 आणि हे साइन त्रिक किती होणार 18, 18 दोन्ही किती मुलांनो 36 म्हणजे एकूण 4 अंकी संख्या किती तयार होणार तर 360. म्हणजे पहिलं ऑप्शन तर चुकलं, दुसरं चुकलं, म्हणजे उत्तर असणार तिसरं किंवा चौथं. आता आपल्याला प्रश्न विचारला मुलांनो 4000 पेक्षा मोठ्या संख्या कोणत्या असतील, पण त्यासाठी आपल्याला दिलेल्या अंकापैकीच अंक घ्यायचे आहे. मी तुम्हाला प्रश्न विचारला की मुलांनो बघा 3, त्यानंतर 4, 5 आणि 6. मुलांनो हे 4000 पेक्षा मोठी संख्या आहे का तर तुम्ही म्हणसाल नाही. का बरं तर मुलांनो बघितलं तर इथे काय आलेलं आहे 4000 पेक्षा मोठी संख्या आहे पाहिजे नाही तर आपल्याला या जो पहिला 1000 स्थानी मुलांनो एक तर 4 पाहिजे बरोबर आहे किंवा 4 पेक्षा मोठी संख्या पाहिजे. मग 4 पेक्षा मोठी संख्या कोणती आहे आपल्याकडे बघितलं तर 5 आहे, नंतर किती आहे मुलांनो 6 आहे. म्हणजे आपल्याला बघा या 1000 स्थानी एक तर 4 पाहिजे किंवा 4 पेक्षा मोठा अंक पाहिजे. सॉरी मी मागं संख्या म्हटलं होतं 4 आणि 4 पेक्षा मोठा अंक पाहिजे. म्हणजे मुलांना बघितलं तर एकूण 1 2 3 4 आपल्याला 4 अंकी म्हटलं म्हणजे या पहिल्या ठिकाणी बघितलं तर मुलांना 4 आणि 4 पेक्षा मोठे अंक किती आहे तर बघितलं तर 4 5 आणि 6 आहे. किती आहे 4 5 आणि 6 म्हणजे किती मुलांना बघा 1 2 आणि 3 आहे. म्हणून पहिल्या ठिकाणी किती लिहून घेऊ 3 लिहून घेऊ बरोबर आहे. आता याच्यातला म्हणून कोणता पण एक अंक पहिल्या जागी राहणार जसं आपण लिहिलं 4 5 6 आणि 3 तर एक अंक इथे राहणार बाकीचे अंक काय होणार या इकडेच्या जागी जाणार. म्हणून यामधून एखादा अंक कट करून घेऊ 4 तर उरले किती मुलांना आता अंक 5 तर इथे काय करून घ्यायचे मुलांना याला 5 लिहायचे. आता या 5ला मुलांना उतरत्या क्रमात शेवटपर्यंत 5 नंतर बघितलं तर 4 आणि किती 3 तर याला आपण गुणाकार करून आणलो तर हे किती होणार 5 चोक 20 आणि हे 3 त्रिक किती होणार 9 आणि 9 दुने किती होते 18 उत्तर असणार 180. म्हणजे 4000 पेक्षा मोठी संख्या किती होणार तर 180 म्हणजे उत्तर असणार आपलं ऑप्शन क्रमांक 2. मुलांना या टाईपच्या प्रश्नांचा थोडासा सराव राहू द्या. समजला नसेल मुलांना तर यावर आपण जास्त प्रश्न घेऊ आणखी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगसाल. म्हणजे आपण फक्त मोठ्या आणि लहान संख्येवरच आपण प्रश्न घेऊ म्हणजे तुमची पूर्ण ओव्हरऑल कॉन्सेप्ट इथे क्लिअर होणार. त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके थँक्यू व्हेरी मच टेक केअर.